शकतात आणि या पदार्थांचं सेवन आपण करू नये. अगदी लहान वयापासून आपण ज्या पुड्या खातो तर ही पुडी म्हणजेच ती कोणत्याही प्रकारची पुडी असो ती अंमली पदार्थाच्या सेवनासाठीची ती सुरुवात असते, कारण ती हळूहळू आपल्याला सवय लागत राहते. त्यामुळे ह्या ज्या काही कोणत्याही पुड्या आहेत तर या पुड्याचं आपण सेवन करू नये ज्यामध्ये गुटखा असतो. तर याबद्दल आपण माहिती दिली, धन्यवाद. यानंतर हिंगोली येथील कनिष्ठ न्यायाधीश माननीय साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले हिंगोली वकील संघाचे उपाध्यक्ष बांगर साहेब, होऊ घातलेले न्यायाधीश कोकरे साहेब, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनोने मॅडम, सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, आमच्या विधी सेवा समितीचा कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण हिंगोली तालुका विधी सेवा समिती व हिंगोली वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्याकरता आपण येथे या समारंभ आपण आयोजित केलेला आहे आणि त्या सर्व प्रसंगी सर्वप्रथम या आपल्या शाळेमध्ये या वास्तूत आल्यानंतर ज्या दोन गोष्टी मला आवडल्या ते मी आपल्याला सांगतो. एक तर या वास्तूमध्ये उर्दू आणि मराठी हे दोन्ही माध्यमाच्या शाळा एकाच छताखाली एकाच बिल्डिंग मध्ये आहेत. खरं तर मी ज्या गावात शिकलो तिथं मी असं कधी पाहिलं नाही, किंवा या न्यायिक सेवेत कार्यरत असताना ज्या ज्या ठिकाणी मला अशा कार्यक्रमाच्या निमित्त एखाद्या शाळा कॉलेजमध्ये जाण्याचा योग आला तिथं पण मला असं कुठं दिसलं नाही. कदाचित अशा शाळा महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच असतील, पण मला तिथं जाण्याचा प्रसंग आला नाही. त्यामुळे हे असा जो आपला धार्मिक सलोखा आहे, ऐक्य आहे, हे पाहून निश्चितच एक मनाला आनंद येतो आणि हीच आपल्या भारताची खरी ओळख आहे. त्यामुळे निश्चितच इथचं वातावरण अत्यंत ऊर्जा देणारं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सत्कार करताना दिलेली भेट म्हणजे पुस्तक. खरं तर पुष्पगुच्छापेक्षा अशी पुस्तक भेट देणं कधीही चांगलं, कारण याचा फार आपल्याला उपयोग होतो. कारण आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो वाचाल तर वाचाल म्हणजे साहित्य, कोणते पुस्तक वाचल्यानेच आपली प्रगती होते आणि त्यातून पुस्तक हेच आपले गुरु आहेत. त्याच्यामुळे पुस्तकातूनच आपला उद्धार होतो, आपल्याला एनर्जी मिळते, शिकण्याची संधी मिळते. आणि बऱ्याचदा न्यायालयाबाबत असं म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, परंतु तो चुकीचा अर्थ आला. जो शहाणा म्हणजे शहाण्या लोकांनीच चढायला पाहिजे. शहाणा म्हणजे जो सुशिक्षित आहे, ज्याला आपला हक्क अधिकार माहीत आहे, आणि ज्याला आपले हक्क अधिकार माहीत नाही तो कधी न्यायालयात येत नाही. त्याच्यामुळे जो शहाणा आहे, जो पुस्तक वाचून सुशिक्षित झालेला आहे, ज्याला आपल्या अधिकाराचे हक्क व जाणीव आहे, त्या माणसाने निश्चितच आपल्या अधिकाराचं संरक्षण करण्याकरता न्यायालयात आलंच पाहिजे. खरं तर 26 जून हा जो दिवस आहे हा पूर्ण जगभर इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिटी ट्रॅफिकिंग म्हणून साजरा केला जातो. अर्थात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याची आपल्याला वेळ काय आहे? केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रत्येक राष्ट्र हा दिवस साजरा करतो. त्याचं कारण आहे, जर आपण रोजच्या बातम्या पाहिला किंवा जो इंटरनॅशनल डाटा पब्लिश केला जातो तो जर पाहिला तर अंमली पदार्थाचं सेवन करणारी जी संख्या आहे, मुलामुलींची असेल किंवा जे प्रौढ असेल त्यांची, ही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि कुठेतरी प्रत्येक राष्ट्राची जी तरुण पिढी आहे, जो त्या देशाचा आधारस्तंभ असतो, देशाचं भविष्य असतं, ते कुठेतरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाकडे जात असते. आणि त्यामुळे निश्चितच या सर्व दुर्गुणांना आळा घालण्याकरता आणि समाजात जनजागृती करण्याकरता हा जो दिवस आहे हा पूर्ण जगभरावर साजरा केला जातो. मग हे अवेअरनेस करण्याकरता न्यायालयाचा संबंध काय? खरं तर न्यायालयाचं काम काय? जे न्यायालयात खटले दाखल होतात ते खटले चालवणे आणि निकाल देणे. एखाद्याने अंमली पदार्थाचं सेवन केलं, अंमली पदार्थ सरांनी सांगितलेलं आहे, चरस, गांजा असेल, ब्राऊन शुगर असेल, असे विविध पदार्थ आहेत सर्व. मग या पदार्थाचं एखाद्याने सेवन केलं असेल किंवा एखाद्याने जवळ बाळगला असेल किंवा एखाद्याने त्याची विक्री केली असेल किंवा एखाद्या दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध जर त्याचं सेवन करण्यास भाग पाडलं असेल, तर या सर्व जे संबंधित आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करतात. कारवाई केल्यानंतर दोषारोपपत्र पत्र न्यायालयात दाखल करतात. मग न्यायालयात त्याच्यामध्ये पुरावा पाहून शिक्षा देते. मग हे न्यायालयाचं काम आहे शिक्षा देणं, परंतु जनजागृती करणे काय? म्हणजे न्यायालयाला आपल्याकडे जनजागृती का करावी लागते? कारण एखाद्या गुन्ह्यात शिक्षा देऊन काम आपलं संपत नाहीये, तर ते गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी काहीतरी पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळेच आणि
यासाठी अवेअरनेस आवश्यक आहे, जागरूकता. जेव्हा अंमली पदार्थाबाबत जागरूकता होईल की ही गोष्ट कशी घातक आहे, तरच लोक त्याच्यापासून परावृत्त होतील आणि त्या अनुषंगाने गुन्हे कमी होतील आणि न्यायालयात केसेस कमी येतील. त्याच्यामुळे जनजागृती करणे आवश्यक आहे. कारण अंमली पदार्थामुळे आपलं शारीरिक मानसिक सर्व आयुष्य खराब होते, एक पिढीच पूर्ण बरबाद होते. आपण सर्व इथं शाळा शिक्षण घेण्यासाठी येतो, प्रत्येकाचे आपापले काही स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी येतो. आपले आईवडील काबाड कष्ट करून आपल्याला इथं पाठवतात. आपले जे गुरुजन असतात ते सर्व आपलं कौशल्य पणा लावून आपल्याला शिकवत असतात. त्यामुळे आपल्या जडणघडणीमध्ये एवढ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असते, तर निश्चितच त्याचं आपण कुठेतरी ते अचीव केलं, जे गोल आहे आपलं ते अचीव केलं पाहिजे आणि अशा ज्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. त्यामुळे असं अंमली पदार्थ आपल्या संपर्कात कोणी आलं किंवा आपल्या आजूबाजूचे असतील नातेवाईक कोणी पण याच्या संपर्कात असेल तर आपण निश्चितच त्यांना सांगायला पाहिजे की अंमली पदार्थाचं सेवन करणं हे चुकीचं आहे, कायद्याने गुन्हा आहे आणि त्यामुळे पूर्ण आपलं आयुष्य नष्ट करू शकतो. कारण काय, जीवन सुंदर आहे, एकदाच आपल्याला मिळते, अनुभवायला मिळते. तर या जीवनाचा जर आपण चांगला उपयोग केला तर निश्चितच एक सुजाण नागरिक म्हणून आपली जडणघडण होऊ शकते. आपल्याला माहिती आहे, आपण ठरवलेलं आहे की आपल्याला भारताला महासत्ता करायचा आहे आणि तो आपला संकल्प आहे. आणि तो कशाच्या आधारावर आपण केलेला आहे, तर या आपल्या देशाचे जे युवक आहेत त्यांच्या आधारावर. कारण आपल्याकडे युवकांची संख्या सर्वात जास्त आहे, परंतु तो युवकच जर या अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकला तर निश्चितच आपली देशाची प्रगती पण कुठेतरी खुंटल्यासारखी होईल. त्यामुळे आपल्याला हे तुमचं वय महत्वाचं आहे, कारण हेच घडण्याचं पण वय आहे आणि हेच बिघडण्याचं पण आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या आज संपर्कात किंवा आजूबाजूला अशा जर वाईट गोष्टी दिसतील तर निश्चितच आपण त्याचा विरोध करायला पाहिजे. आणि हे जे अंमली पदार्थ आहेत यापासून आपण दूर राहिलो तर निश्चितच आपला स्वतःचा पण त्यात विकास आहे आणि अनुषंगाने राष्ट्राच्या पण उभारणीला कुठेतरी हातभार त्या अनुषंगाने लागतो. आज हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला, आपण सर्व उपस्थित राहिला. शाळेत जे आहे मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक वृंद यांनी जे कॉपरेशन केलं हे शिबिर घेण्याकरता, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.